महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। येता जाता रस्त्याच्या बाजूला नर्सरी, पहिली, दुसरी अथवा 5वी पर्यंतच्या प्रवेशाच्या जाहिराती पाहायला मिळतात। त्या जाहिरातीच्या अनुषंगाने तुम्ही त्या शाळांमध्ये आपल्या पाल्याला नर्सरी किंवा पहिलीला प्रवेश घेताय तर सावधान। आपल्या मुलांना नर्सरी, पहिली किंवा कोणत्याही इयत्तेसाठी प्रवेश घेण्यापूर्वी शाळांची चौकशी करूनच प्रवेश घ्या, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते। अशीच फसवणूक पुण्यातील हडपसरमधील पालकांची झाली आहे। हडपसर भागात शिवाळेवाडी येथे मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूल आहे। या स्कूलला UDIS नंबर चुकीचा असल्याचा पालकांनी शिक्षण विभागाच्या लक्षात आणून दिलाय। या संदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुणे शहर, पिंपरी चिंचवड कॉन्टेनमेंट बोर्डासह महानगरपालिका, जिल्ह्यातील नगरपालिकांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात खासगी शाळा सुरू झाल्यात। या शाळांमधून ICSE, CBSE आणि IB तसेच राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांत सध्या प्रवेशाचे सत्र सुरू झाले। सध्या शाळांच्या प्रवेशाबाबतच्या अनेक जाहिराती सुरू झाल्याचे दिसत आहे। त्या जाहिरातींच्या माध्यमातून पालकांची फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेने पालकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले। पालकांनी शाळांची इत्थंभूत माहिती घेऊन आणि खात्री झाल्यानंतरच पाल्याचा शाळेत प्रवेश घ्यावा। चुकीची जाहिरात करून पालकांची फसवणूक केल्यास आणि पालकांच्या निदर्शनास आल्यास त्या संबंधित संस्था अथवा शाळेच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिलाय। संबंधित कार्यक्षेत्रातील गट शिक्षण अधिकाऱ्यांनी त्या शाळांच्या कृतीकडे दुर्लक्ष केल्यास त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल असेही नाईकडे यांनी स्पष्ट केले। तर हडपसरमधील मॅरेथॉन स्कूलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी गट शिक्षण अधिकारी यांना दिलेत। शाळेवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यावर पालकांनी प्रतिक्रिया दिल्यात, पाहूयात। मी सुनील जायब आहे। माझा मुलगा मॅरेथॉनमध्ये शिकत आहे आणि शिकत असताना अशा काही गोष्टी निदर्शनात आल्या की मुलांना मारहाण होते तिथं हॉस्टेलमध्ये, किंवा माझ्या पण मुलाला 2 वेळेस मारहाण झालेली त्या ठिकाणी। मी त्यांच्या संस्थाचालक चव्हाण यांच्याकडे गेले असता त्यांनी मला कुठल्याही प्रकारची दात न देता उडवाउडवीची उत्तरे दिली। त्याच्यानंतर आम्ही आमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शंतनू जगदाळे सर यांना भेटल्यानंतर आम्ही ही सर्व माहिती दिली। माहिती दिल्यानंतर आम्ही आंदोलन केलं त्या ठिकाणी मुलांच्या हक्कासाठी, पण त्या ठिकाणी त्यांनी आमच्यावरती खोटेनाटे आरोप करून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी। आणि पत्रकार ज्या लोकांनी आमच्या बातम्या लावल्या त्यासुद्धा कुठल्याही प्रकारची माहिती न घेता किंवा आमची कुठलीही बाईट न घेता, आम्हाला कुठलाही न प्रश्न विचारता डायरेक्ट खंडणीचा आरोप आमच्यावरती करण्यात आला आणि तो एकदम बिनबुडाचा आरोप आमच्यावरती करून आम्हाला बदनाम करण्याचा पूर्ण प्रयत्न त्यांच्याकडनं झालेला आहे। तरी आज ह्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो मी, आज आम्ही त्या शाळेचा पर्दाफाश केलेला आहे। प्रत्येक शिक्षण खात्यामधून माहितीच्या अधिकाराखाली जी माहिती गोळा झालेली आहे आमच्याकडे आत्ताच्या कंडिशनमध्ये, तर ती पूर्ण फ्रॉड म्हणून ही स्वतः शिक्षण अधिकारी संजय नायकवाडे सर यांच्या लेटर पण आमच्याकडे आत्ता अवेलेबल आहेत। त्या लेटर मार्फत समधी माहिती ऑलरेडी याच्यामध्ये आहे, ती पत्रकार बंधूंना आम्ही ऑलरेडी दिलेली आहे माहितीसुद्धा। हे दोन्ही लेटर त्यांच्याकडे दिलेले आहेत। तर एवढीच एक इच्छा आहे आमची की येणाऱ्या काळामध्ये ह्या शाळेमध्ये ॲडमिशन घेऊन कुणीही स्वतःचं नुकसान करून घेऊ नये आणि झालेल्या नुकसानाची कशी भरपाई होईल याची थोडीशी आम्हाला शासनाकडून एवढीच इच्छा आहे की झालेलं जे नुकसान आहे लोकांची भरपाई, आणि आमच्यावरती जे खोटेनाटे आरोप केलेले आहेत ते आमच्या आबरू नुकसानीचा दावा म्हणून आम्ही त्यांच्यावरती हे करणार आहोत। माझ्याकडे अनेक पालक आले होते की त्यांच्या मुलांवर मारहाण वगैरे झाली होती। आम्ही पोलिसांकडे पण गेलो पण त्यांनी काही दखल घेतली नव्हती। मग आम्ही शाळेकडे एकदा जाऊन प्रयत्न केला की त्यांच्याशी बोलू, त्यांच्या काय समस्या आहे मुलांचे ते सोडवू, पण शाळेने आम्हाला एकदम उडवाउडवीचे उत्तर दिले की जा, आम्ही बघणार नाही। आम्हालाच धमकी दिली की तुम्हाला काय करायचंय ते करा। मग आम्ही पूर्ण खोलात गेलो। खोलात गेल्यावर आम्हाला शिक्षणाधिकाऱ्यांकडनं ही माहिती आलेली आहे की ही शाळा पूर्णपणे बोगस चालू होती। माहिती अधिकार पण आम्ही टाकला होता, त्याची आम्हाला माहिती आलेली आहे। आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की आपण पुण्याला शिक्षणचं माहेरघर म्हणतो आणि तिथं जर शिक्षणाचा असा खेळ चालू असेल तर मग काहीच फायदा नाहीये। तर ह्याचे मला दखल घ्यावीशी वाटली, तर आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले आणि प्रयत्नांना यश आलेलं आहे। आता आम्हाला एकच विनंती आहे, गट शिक्षण अधिकाऱ्यांनी ह्याच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल करून पुढची कारवाई सुरू करावी। हडपसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी हडपसर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली असता मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूल ही अनधिकृत असल्याचं निष्पन्न झालं। यावर डॉक्टर शंतनू जगदाळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। डॉक्टर शंतनू जगदाळे, अध्यक्ष हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं 20 सप्टेंबर रोजी
यशवंत एज्युकेशन प्रतिष्ठान संचलित मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूल शेवाळवाडी मांजरे हद्दीतलं हे स्कूल होतं. त्यामध्ये अनेक पालकांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्या तक्रारीनंतर आमच्या सर्व पदाधिकारी म्हणजे गणेशजी ढाकणे असेल, त्याच्यानंतर सुनील जायबाजी असतील, मंगेशजी सोनवणे असतील, श्रद्धा राठी असतील, या सर्व जणांनी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं. त्या आंदोलनानंतर त्या संस्था चालकांनी आमच्या सर्वांविरुद्ध एक आरोप केले गेले की आम्ही खंडणी मागितली. त्या पद्धतीनं त्यांनी आरोप केले, बिनबुडाचे आरोप केले. आम्ही या शाळेच्या अत्यंत खोलापर्यंत जाण्याचा त्या दिवसापासून निश्चय केला आणि प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही शासनाकडे म्हणजे यामध्ये माध्यमिक शिक्षण विभाग असेल, जिल्हा परिषदचा शिक्षण विभाग असेल, महाराष्ट्र प्राथमिक विभाग असेल, महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभाग असेल, या सर्वांशी आम्ही पत्रव्यवहाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही तिकडून माहिती या शाळेची गोळा करण्याचा प्रयत्न केला. आणि माहितीच्या अधिकारात अत्यंत वेगळ्या प्रकारची या शाळेची माहिती आमच्याकडे प्राप्त झाली. त्यांनी ज्या GRच्या अंतर्गत या शाळेची मान्यता घेतली होती, म्हणजे मान्यता म्हणजे फक्त GR जो शासनाचा GR असतो तो GR त्यांनी खोटा GR शासनाकडचा काढला गेला आणि त्याच्यानंतर त्यांनी एक नुसती मान्यता घेतली किंवा शाळेला शासनाच्या कायद्याच्या नियमानुसार 18 महिन्यापर्यंतच या मान्यतेला असतो. पण हा GRच खोटा असल्यामुळे असला कुठलाही GR या ठिकाणी शासनाने काढलेला नाही. त्यामुळं त्याच्या विरुद्ध आम्ही माननीय प्राथमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे दाद मागितली. त्यांनी ती हिअरिंग परवा दिवशी झाली आणि त्यानंतर त्या हिअरिंगमध्ये आदरणीय शिक्षण अधिकाऱ्यांनी त्या शाळेचा जो GR आहे तो खोटा आहे, त्यांनी स्वमान्यता घेतली नाही, UDIS नाही, प्रथम मान्यता नाही, अशा कुठल्याही शासकीय कागदपत्राची पूर्तता केली नाही. त्यांच्या विरुद्ध प्रशासनाने मग गट शिक्षण अधिकाऱ्यांना फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेल्या आंदोलनाचं फलित आहे. आणि या ठिकाणी जे हजारो पालकांचे त्या ठिकाणी पैसे घेऊन या शाळेने त्या पालकांची लूट केलेली, त्याच्या विरुद्ध जे आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे, त्या पालकांचे पैसे मिळेपर्यंत आम्ही त्या शाळेच्या पुढे अजूनही आंदोलन करणार आहोत, याची आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. कारण त्या पालकांनी आमच्याशी या पुढच्या काळात संपर्क करावा. कारण या शाळेमध्ये जवळजवळ 400 ते 500 विद्यार्थी आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला 50 ते 60 हजार रुपयाची फी आहे जी शाळा यातून घेते. त्या फी मध्ये घेताना ते अत्यंत आमच्याकडे मिळालेली माहिती वेगळीच आहे की ते घेतले जाते यशवंत एज्युकेशन प्रतिष्ठानच्या नावाने आणि पावती दिली जाते मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूलच्या नावाने. म्हणजे पैसे जातात कुठं, याच्यामध्ये करोडो रुपयाचा जो आर्थिक व्यवहार आहे गेले 5 वर्षापासून चालू, करोडो रुपयाची प्रशासनाची पण फसवणूक आहे आणि त्या पद्धतीने इन्कम टॅक्सची पण फसवणूक आहे. हे पैसे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.